छत्रपती तर कोल्हापुरातली आपण ही दृश्य पाहतोय। राहुल गांधी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण हे संपन्न झालेलं आहे आणि सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते सुद्धा आपल्याला उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। अतिशय महत्त्वाचा असा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा हा कोल्हापूर दौरा पार पडतोय। बऱ्याच वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि याच दौऱ्यानिमित्त मोठं असं नियोजन काँग्रेसच्या नेत्यांनी केलंय। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा हा राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि याच सोहळ्यापूर्वी त्यांनी विरोधकांवर सुद्धा जोरदार टीका केली आहे। शिवरायांच्या विचारातून संविधान निर्मिती झाली, संविधान मानत नाही ते शिवरायांच्या विचाराचे नाहीत असं वक्तव्य करत राहुल गांधी यांनी कोल्हापुरातून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। तर एकंदरीतच आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता अत्यंत महत्त्वाचा असा हा राहुल गांधी यांचा हा कोल्हापूर दौरा मानला जातोय। तर कोल्हापुरातील बावड्यामधील भगवा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा हे अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालाय। काही वेळापूर्वीच या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। आज कोल्हापुरातील विविध कार्यक्रमांना सुद्धा राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर अत्यंत महत्त्वाचा हा राहुल गांधींचा दौरा आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये देशातील सगळ्यात दोन मोठे नेते हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिमच्या दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे कोल्हापुरात राहुल गांधी सुद्धा दौरा पार करतायत। राहुल गांधी यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सर्वांचे स्वागत करूया। माननीय राहुल गांधी यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सर्वांचे स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। हरे 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 पानिगत भाळा भरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।